कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आज एक सांगायला अभिमान वाटतोय की 2024, 2025 आणि 2026 या माझ्या कोकणातील युट्यूबर्स, ही माझ्या सर्व या भवंडरी, या माझ्या सर्व भवानी, हा जो उपक्रम राबवलेला आहे सन्माननीय माझे आधारस्तंभ, माझे मार्गदर्शक सुनीलदादा डावल यांच्या माध्यमातून जो हा उपक्रम मित्रांनो राबवला गेला, या शक्तितुर्याचा मुंबई रंगमंचावरचा या 3ऱ्या वर्षातला राजेश बुवाला ही 4थी संधी आणि 4था ही शो मित्रांनो हाऊसफुल झालेला आहे. याचा सर्व श्रेय जाते तुम्हाला आणि म्हणून तुमच्या या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा दिवस आहे गोड, आज म्हणतात खादरडे आहे ना. आयुष्यात बापाचा कोणता दिवस नसतो, आयुष्यात आपण जगतो ते सगळे दिवस आपल्या फक्त वडिलांमुळे, बापामुळे आहेत. बापाला कोणता दिवस नाही, आपला दिवस, आपली सकाळ आणि आपला शेवट होते फक्त आपल्या बापामुळे. आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय, सन्माननीय, शब्दांचा जादूगार विकासशील जांभरे बुवा शाहिराने विनंती करतो, आपण आपलं प्रमाणपत्र, आपल्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन या, माझा लेखी विषय घेऊन जा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवात करतो. गणपती बाप्पा त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिकरा सोडल्यानी उभ्या आयुष्याला शान कशी कातर लावल्यानी त्याच्या फाटक्या सदऱ्याला उभ्या आयुष्याला कशी सासर लावल्यानी मला कसं होतया हो, मला कसं होतया अहो कोणी बाबा म्हणताना मला कसं होतया कोणी बाबा म्हणताना पुरी हुंदका दाटतोया गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव अहो कुणी मायेने पुसताया या माझ्या डोळ्यातली आसव अहो कुणी मायेने पुसताया पुरी हुंदका दाटतोया गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंदका दाटतोया गोष्ट बापाची सांगताना मोठमोठं गार केलं गंमत मध्ये, तुम्ही निश्चित करा मोठमोठं गार निश्चित गंमत मध्ये करा. मुलांचा डायलॉग आहे, म्हणतात मोठमोठं गार केलं गंमत मध्ये. अरे पण आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि हिंमत मध्ये, म्हणून म्हणायचं आहे
सुख करता दुःख हरता या विश्वाचा पालन करता विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वासार्ह दैवत राजशिव छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवार अभिवादन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई झोलाई कोटीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजन करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ मी शाहीर राजश्री निकम मुक्काम सेवेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्यकला गायन मित्र मंडळ खोंडे जोगळेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो मगाशी या ठिकाणी सर्वांचे आभार मानलेलेच आहेत कारण ज्यांच्या माध्यमातून आजची सेवा या ठिकाणी संपन्न होते त्या माझ्या मित्रांनी आपल्या सर्व कोकणातली पोरं आहेत आणि ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून संबंध खेड्यापाड्यात आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स यांच्या आयोजनातला हा सामना तिसऱ्या वर्षातला राजेश बोवावरती त्यांचा जीव मोठा आहे. आता काय झाली लोक म्हणतात बहुत जास्त घेतले पुढच्या वर्षी काय माहिती मला वाटतं थाऱ्याला पण उभं करायचं नाही बोलते पण असं जा मित्रांनो आणि म्हणजे एक आगळं वेगळं नातं आहे मित्रांनो आणि ही चौथी संधी तिसऱ्या आयोजनातली चौथी संधी दिली त्यांनी राजेश बोवाला आणि चौथा ही शो मित्रांनो हाऊसफुल झाला या सर्व तुमची पुण्याई आहे. आणि म्हणून या माझ्या सर्व आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या ठिकाणी आभार मानतो. आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार प्रस्तावना थोडक्यात मांडतोय कारण रात्र थोडी सोंग फार आहेत मित्रांनो. म्हणून आज मला ढोलकीला साथ करतायत महाराष्ट्राचे ख्यातम ढोलकीपटू झी ऑफ प्रत्येक रियालिटी शो मध्ये ज्यांचे ढोलकी वाजते विशालदादा सुतार. आज मला बेंजोला साथ करतायत माझे बंधू ललिता देसरे. कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू ज्यांचं गाणं या वर्षी पण काहीतरी धमाका नवीनच आहे मित्रांनो पंकज काताळे. ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे. आज आमचा खरटवाला काही आलं नाही आमचा रोहित दादा जाधव त्यांना पण मानाचा मुजरा करतो. बारी मला वाटतं लाईव्ह असेल तर नक्की बघत असतील. त्यानंतर आज मित्रांनो माझे पाठीराखे मला सुखरूप अगदी नेणारे आणणारे आमचे रुपेश दादा गोरे आणि आमची ही बसलेली सर्व मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो शाहीर वर्ग देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये सन्माननीय जरी तुरेवाले असले तरी माझे बंधू सन्माननीय शाहीर संतोष दादा कोल्हापटे त्याचप्रमाणे या ठिकाणी शाहीर परेशजी खोपटकर शाहीर आदित्यजी खांडेकर शाहीर आमचे संतोषजी कनेरे आणि मित्रांनो 5 तारखेला आमचा सामना विले पार्क या ठिकाणी होणार आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि गोडगळ्याचे शाहीर भावेशजी बोले बोवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. माझे शिष्य मला नेहमीच कोरसता साथ यांचे असते वेदांती जाधव आज देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अजून मित्रांनो या ठिकाणी शाहीर समीरजी रामबाडे सन्मान्य शाहीर आणि तुरेवाल्यांचे म्हणजे खऱ्या अर्थानं माझे मार्गदर्शक मला गुरु समान असणारे आदरणीय सन्मान्य शाहीर तुषारजी पंधेरे माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. माझे प्रतिस्पर्धी माझे कट्टर शत्रू आणि कट्टर माझे चांगले जिवलग मित्र सन्मान्य शाहीर सुशांतजी गराडे भाऊ हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्मान्य ग्रंथोपासक संदीपजी सावंत माऊली हे देखील आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू तुरेवाले शाहीर सन्मान्य अनिलदादा गराडे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग कोणी गुरुजन वर्ग प्रतिष्ठित मान्यवर चाहता वर्ग मित्र परिवार सर्वांची आता काय नावं घेत बसत नाही कारण आज काय ते साला फक्त गोवांचेच काढायचे म्हणून थोडक्यात या ठिकाणी मित्रांनो असताना आटपतोय आणि म्हणून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि महत्वाचं नाव राहून गेला माझे बंधू आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत राजूदादा पाटील आणि आमचे गौरवदादा घोटाळ आणि आमचा आदू
सदा आणि कदा अगदी माझ्या राजाचा सोबत असतो तो आमचा आदू. या सर्व या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आता राहिलं मोठमोठं गार केलं गंमत मध्ये म्हणून म्हणा ना बुवा मोठमोठं गार केलं गंमत मध्ये. आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि तो पण बुवा हिंमत मध्ये. म्हणून आज बुवा काय झोंबाट व्हायचंय ना तो भन मी म्हणतो होमणच जाऊ दे पण त्या झोंबाटात बुवा नक्कीच मित्रांनो प्रेम असेल. म्हणून सांगतो या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शाहीर सन्माननीय माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे माऊली आमचे गणपत दादा लांबोरे आमचे सचिन दादा कोल्हापणे शाहिरांचे सर्व संगीतकार आणि सर्व नृत्य कलाकार मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्याल अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो परवा शाहीर मला बोलून गेले आज त्यांना पहिल्यापासूनच घेतो बुवाडा. कारण विषय कसा आहे परवा शाहीर मला बोलले की म्हणतात आज शाहिरी म्हणतात सुरांची खांडोळी केली. व परवाच्या दिवशी म्हणते की आज म्हणतात शाहिरांनी म्हणतात सुरांची म्हणतात खांडोळी केली. शाहीर तुम्हाला माझं एक सांगणं आणि आज शाहिरांना संगीताला साथ करतात आमचे विजयदादा ढेरे माऊली असतील आणि आमचे सुरेशदादा मालपेकर असतील. या शाहिरांनी गेले 4 वर्ष यांच्यासोबत बाऱ्या करतोय. जर पहिला शिवरंजनी राग सोडला तर आज या शाहिराने मला कुठल्या तरी एका रागात एक आलाप देऊन दाखवायचा. शाहीर मानला तुम्हाला आज तुम्ही दुसऱ्या नाव ठेवता या सुरांची खांडोली. अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता तो समोर त्याला सुराचा शिकवायला गेला. म्हणून शाहीर तुम्हाला माझा स्तवन काढायच्या आधी आव्हान आहे तुम्ही शिवरंजनी जर तुमचा एक राग सोडला तर तुम्ही कुठलाही आज एका आलाप एक रागामध्ये तुम्ही मला आलाप मारून दाखवा आणि त्याच्यावरती मला शेर म्हणून दाखवा. आज तुम्हाला मानना मित्रांनो. म्हणून स्तवनाचा विषय देखील आपल्या समोर ठेवतोय. आज माझा संबंध या कोकणातील हे चाकरमानी. आज माझे सर्व हे कोकणातील माझे मित्र परिवार पोटाचे खणगी भरण्यासाठी आलेत आपल्या ह्या मुंबई नगरीमध्ये. प्रत्येक जण आपल्या गावदेवाला म्हणा आपल्या कुळदेवाला अगदी मनापासूनच आराधना करतो. सकाळी कामावरती जाताना देवा आई गावदेवी आई कुलस्वामीने अगं जिकडे बाहेर पडलोय पोटा पाण्यासाठी मला सुखाचं सांभाळ. पण विषय मित्रांनो काय आहे ही मुंबई नगरी आहे. असं म्हणतात त्या मुंबई नगरीमध्ये पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस कधीच उपाशी राहिला नाही फक्त मेहनत करणारा असावा. पण त्याचं पालन सर्व जी करते ती माझी ही मुंबई जी आपल्या लेकरांवरती माझ्या कोकणातच म्हणत नाही पण संबंध या मुंबई नगरीवरती जिचा वरदहस्त आहे. जिच्या आशीर्वादानं आज ही लेकरं 2 घास सुखाचे खातायत. त्या मुंबई देवीच्या चरणावरती माझं स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष ठेवायचंय म्हणून म्हणतो. तुझ्याच नावाने आई ही मुंबई नगरी निर्माण झाली. पोटासाठी ही सारी लेकरं आज तुझ्या चरणाशी आली. तुझं आहे पाठलागीन खरी अगं त्यांच्या जीवनाची वाली. संकट काळी भक्तासाठी आई कुंभाने
तूच धावून. आणि म्हणून ही स्तवन माझ्या मुंबादेवीच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. मुंबई नगराची तू ग मुंबाई, हो मुंबई नगरीची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, हो साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तूच सुख देई. मुंबई नगराची तू ग मुंबाई, मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तूच सुख देई. मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. ओ संसाराच्या साठी मुठीत जीव घेती, धक्का बुकीच्या प्रवासात घेताना मोठी उभी राहते पाठी. आहे तुझ्यावर माते भरोसा, आहे तुझ्यावर माते भरोसा, आहे तुझ्यावर माते भरोसा. कामधंद्याला जाता येताना, कामधंद्याला जाता येताना तूच रक्षण करते ठाई ठाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. याची सांगतो कहाणी, तो आहे खेडे गावाचा. हिंदू अडवाणी इथं नाही त्याच कोणी, आहे आधार तुझ्या नावाचा. आहे आधार तुझ्या नावाचा, आहे आधार तुझ्या नावाचा. वेळ प्रसंगाला आधार तुले ग, वेळ प्रसंगाला आधार तुले ग. हेच दान मागतो मी तुझ्या
कैलासवासी भिकाजी हो वा शिवराम धोंड वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा